फडणवीस साहेब लक्ष द्या, लक्ष द्या. तुमच्या भावाचे हाल बघा. अरे ससूनला द्या ना त्याला उचला आधी. एक मिनिट बोलणार आहे या सरकारचा एक संधी, एक संधी, एक संधी, एक संधी, एक संधी, एक संधी. नमस्कार, आपलं दैनिक जनमतमध्ये स्वागत. मी प्रतीक भोसले. सध्या आपण पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे आहेत तिथे उभे आहोत आणि इथं पोलीस भरतीचे काही उमेदवार जे आहेत ते विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करत आहेत. आपल्यासोबत काही उमेदवार आहेत, आपण बघूया नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत, त्यांच्या अडचणी काय आहेत, हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी सोलापूरचे गायकवाड अकॅडमीचे गायकवाड सर जे आहेत ते आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांच्या मागण्या काय आहेत, अडचणी काय आहेत. काय सांगत सर, तुमच्या मागण्या काय आहेत, अडचणी काय आहेत? पहिली गोष्ट, 3 मागण्या येत्या. एक मागणी म्हणजे वयवाढीची मागणी, पोरांना एक चान्स पाहिजे फक्त, त्याच्यासाठी पहिली गोष्ट हे आंदोलन चालू आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जे आपली मैदान भरती, आपली पोलीस भरतीची मैदानी चाचणी चालू आहे, ते चिखलातनं पोरं पळायला लागले. ती काही जण मेली, ती काही जणाला शपथ सांगतो तुम्हाला पाय मोडले, तर काही जणाचं गुडघा बाद झाले ते चिखलात पळून पळून. फडणवीस साहेब, त्याच्या जागी जर तुमचा मुलगा असता किंवा तुमची मुलगी असती, तुम्ही सहन केला असता का? आज पोरं बसले ती कशासाठी? एक चान्स. जर आपल्या महाराष्ट्रात अशा गोष्टी जर चालत असेल तर आपले गृहमंत्री काय करतात याच्यावर एक प्रश्नचिन्ह येते साहेब. ह्याच्यापेक्षा जास्त नाही, फक्त पोरांना न्याय द्या, नाहीतर एक दिवशी पोरं तुमचा न्याय करतील, एवढं पण लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे साहेब, भेटू कधीतरी. हा सर, पावसाळ्यात जे पोलीस भरती चालू आहे नेमक्या विद्यार्थ्यांना उमेदवारांना अडचणी काय काय येत आहेत, तुम्ही काय सांगा? कसं होतंय की ज्यावेळेस पोरं ग्राउंड वगैरे करते ते चिखलातनं ग्राउंड होते. जिथं पोरांचा स्कोर 44-45 येतो ना, तिथं स्कोर 32-33 मार्काचा स्कोर यायला लागला. त्याच्यामुळं ते चिखलातनं ग्राउंड वातावरणाचं चेंज व्हायला लागलंय, पोराला जायचा प्रॉब्लेम आहे. आणि जरी पोरगं गेलं तिथं तर तिथली भरती अचानक रद्द करते, ती मोबाईलवर मेसेज येतोय असं सांगायला लागले. मग पोरांनी काय जायचं, भीक मागत बसायची का तिथे? जर समजा पुढे जाऊन मागण्या मान्य नाही झाल्या तर याचा काय परिणाम होईल? पुढे जर मागण्या मान्य नाही झाल्या तर ह्याच्यापेक्षा खतरनाक आणि सगळ्या जिल्ह्यात आंदोलन, सगळ्या जिल्ह्यात. आता नॉर्मल आहे हे, तरी पण शेवटी तुमची. सर, आता जे उमेदवार जो होता चक्कर येऊन पडला होता त्याबद्दल काय सांगाल? उमेदवारांना काय आवाहन कराल, काय सांगाल तुम्ही? पोरांनी सगळ्या गोष्टीचं 5-5 दिवस झालं पोरांनी अन्न खाल्लं नाही पोटाला. काही जणांना जेवण भेटले, काही जणांना जेवायला भेटलं नाही. पोरं मसन वाट्यात जाऊन आंदोलन केले. पोरगा असल्या उन्हात आजारी पडणारच आहे, चक्कर येणार आहे, त्या त्रास होणार आहे. एका पोराला ऍडमिट केलेलं आहे अगोदर. तरी पण सरकार पोरांच्या विरोधात आहे का काय, असाच थोडा एक डाऊट येतो सर. दंगेकर साहेब, काय सांगाल? आंदोलन चालू आहे, विद्यार्थी उमेदवार मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत, काय सांगाल तुम्ही? काय तुमच्या मागण्या आहेत, काय तुमच्या अडचणी आहेत? जी भरती 2022-23ची आहे त्या भरतीनुसार या तरुणांचं वय गृहीत धरावं आणि भरती करावी ही माफक अपेक्षा यांची आहे. सरकारला गेली 4-5 महिन्यापासून हे वरवर निवेदन देतात, भेटतात, सरकार आश्वासन देते. आज 5 दिवस हे कलेक्टर कचेरीच्या बाहेर बसले. प्रशासनाचा कुठलाही अधिकारी, कुठलाही त्यांचा व्यक्ती यांना साध्या भेटायला सुद्धा गेला नाही. म्हणजे हे प्रचंड माणुसकीला काळिंबा फासणारं सरकार आहे. त्याचा निषेध म्हणून आज असं सगळे युवक आलेले आहेत आणि त्यांची माफक बाकीच्या पावसाळ्यात ही भरती करू नका आणि 2022-23चं वय धरावं. आणि हे दर 24चं धरलं, त्यामुळे 2 लाख विद्यार्थी याच्यापासून वंचित राहतात. ही सगळी तरुण गोरगरीब कुटुंबातले आहेत, शेतकऱ्यांच्या कुटुंबातले आहेत आणि यांना न्याय मिळला पाहिजे. यांचं जर वय 2022-23चं धरलं तर ही सगळी लोक भरतीला उतरतील. भरतीचे काय होईल ते होईल, पण त्यांना संधीच मिळणार नसेल तर त्यांनी गेल्या त्यांच्या वयामध्ये केलेला अभ्यास असेल, ग्राउंड केला असेल, क्रीडांमध्ये मेहनत घेतली असेल, सगळ्यावर पाणी फिरणार आहे. आणि या सरकारने 2022-23ची भरती तर 2022-23ची वय गृहीत धरून यांना न्याय द्यावा. जर मागण्या मान्य नाही झाल्या तर काय पडसाद उठतील, काय परिणाम होईल, काय सांगाल तुम्ही? काल ते उपोषणला बसले, ते आज रस्त्यावर आले, उद्या मंत्रालयात जाऊ सगळ्यांना घेऊन. काय आवाहन कराल उमेदवारांना? उमेदवार आता उमेदवार चक्कर येऊन पडला, त्याबद्दल काय सांगा तुम्ही शासनाला? हे महाराष्ट्रात चक्कर येऊन पडलेलं इतकं प्रचंड परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये.
या सरकारमध्ये पेपर फुटी असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, ज्येष्ठ नागरिकांचे असतील, ट्रॉफिकचे प्रश्न असतील, युवकांचे प्रश्न असतील, सगळ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम या सरकारने केलंय. सरकार महाराष्ट्र चक्कर येऊन पडलेलं अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये. यांना चक्कर आणण्याची वेळ महाराष्ट्राच्या हातात आहे. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांना चक्कर आणल्याशिवाय युवक गप्प बसणार नाही. आम्हाला एकच संधी पाहिजे, जी सरकार आमची आम्ही विनंती करतोय की आम्हाला एक संधी द्यावी आणि GR नुसार आमचं वय त्याची गणना करावी. कारण की स्वतः देवेंद्र साहेबांनी सांगितलेलं की आम्ही 2022 ही भरती 2023 आणि 22 ची आहे. मग त्यांनी 2024चं वय कसं पकडलंय आणि आम्ही फक्त एक संधीच मागतोय, बाकी आम्हाला काहीच नको. आणि पावसात भरती घेण्याचं कारण काय, तर ही भरती पुढे जावी आणि आम्हाला एक संधी द्यावी सरकारने, एवढंच. आम्ही इथे 5 दिवस झालो बसलेलो आहोत. आम्हाला जेवणाचे हाल होतात, ते म्हणजे जेवण मिळत नाही. आम्ही बिस्किटच्या असं खातोय, पाणी बिस्किटचे पुढे, कोण आम्हाला फळं केळी वगैरे आणून देतं, आम्ही तेच खातो आणि तसंच झोपतो. त्या दिवशी आमचा अजून एक विद्यार्थी होता, कालच त्याची त्याची तब्येत बिघडली, त्याला ॲडमिट केलं ससूनमध्ये. आत्ता तुम्ही बघितलं की एक विद्यार्थी परत चक्कर येऊन पडले. का आमच्या गोरगरीब लेकरांची अशी सरकार का हाल करतात, आम्ही काय मागतोय त्यांच्याकडे? सगळे आम्ही शेतकरी गोरगरिबांची लेकर आहोत, मग आम्हाला एक संधी का नाही देते? आणि स्वतः फडणवीस साहेबांनी अधिवेशनात सांगितलेलं एकही विद्यार्थ्यांची मी हे करणार नाही. मग हे आत्ता का असं करतात? ते बघून पण न बघितल्यासारखा का आंधळेपणा करतात ते? तर त्यांनी डोळे उघडावे लवकरात लवकर आणि आमचं निरसन करावं, जी आमची समस्या आहे त्याचं निरसन करावं, एवढीच विनंती. भरती जी आहे पोलीस भरती 2022-23 ची आहे, तर गणना पण 2022-23 ची झाली पाहिजे. सरकारने 2022-23 ची भरती काढलेली आहे आणि 2024 ची गणना केलेली आहे. हा कुठला नियम आहे? सरकारने आमच्या मागण्या पूर्ण कराव्या. आज परिपत्रक दिल्याशिवाय आम्ही इथून हलत नाही. आम्ही नाहीये. आमची ही भरती पोलीस भरती आहे ती 2022 आणि 23 ची आहे. आमची जी वयोमर्यादा आहे ती 24 ची इन्क्लूड केलेली आहे. त्यामुळे आमची माफक अपेक्षा साहेबांना आहे, गृहमंत्री साहेबांना, की त्यांनी आम्हाला एक संधी देण्यात यावी. आता पावसाळ्याचा सीझन चाललाय तरी बाहेर भरती चाललेली आहे, मुलांचे हातपाय तुटत आहे, विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे, तरी पावसाच्या ह्याच्यामध्ये भरती घेतली जात आहे. त्यामुळे हो, एक 4 दिवस झालं आमचं आंदोलन चाललंय. कोणताही प्रशासन अधिकारी आमच्याकडे लक्ष दिलं जात नाहीये, कोणताही अधिकारी आले नाही, कोणतेही नेते मंडळी आमच्याकडे येऊन गेले नाही. त्यामुळे आज आम्हाला रस्त्यावर येण्याची वेळ आलेली आहे. आम्ही इथून उठणार नाहीये, मागणी मान्य होत नाही तोपर्यंत. आम्ही मतदान देऊन तुम्हाला निवडून दिलंय आणि तुम्ही स्वतः एसीत बसताय आणि आम्हाला रस्त्यावर आणतायत. आज आम्ही देशाचे भविष्य आहोत, आमच्यामुळे देश पुढे चालणार आहे. तुम्ही जर विद्यार्थ्यांचा हाल करत असाल तर तुम्हाला कोण निवडून देईल परत? काय सांगाल, काय तुमच्या मागण्यात, काय तुमच्या अडचणी आहेत? आम्हाला वयवाढ मिळून पाहिजे आणि एक संधी पाहिजे, ज्यांच्यासाठी त्यांनी एवढं केलं सरकार, आम्ही आमच्यासाठी करतो आणि आम्हाला ते नाही मिळून देत नाहीयेत. आम्हाला फक्त एक संधी पाहिजे, ते पण तुम्ही देत नाही म्हणजे काय झालं? आम्ही तुम्हाला निवडून आलोय आणि आम्ही आमच्यासाठीच झटतोय एवढ्या उन्हात. आता चक्कर येऊन पडली किती पोरं, त्यांचं तुम्हाला काहीच वाटत नाहीये का? एक संधी मागतोय आणि पावसाळ्यात एवढी हाल व्हायला लागलेत मुलांची, त्यांच्याबद्दल पण तुम्हाला काही वाटत नाहीये. त्याबद्दल तुम्हाला एक संधी मागतोय, ते पण तुम्हाला होत नाहीये, म्हणलं काय बोलायचं आता? नेमकं आता पावसाळ्यात ग्राउंड चालू आहे, अडचणी काय काय येतात? पावसाळ्यात एवढा चिखल झालाय की आम्हाला पळता सुद्धा येत नाही, चालता येत नाही, तर पळायचं कसं आणि राऊंड कसं काढायचं सांगा बरं तुम्ही? आणि आम्हाला पळायला लावतायत, त्यामध्ये एवढी पोरं हे झालेत, पाय बी तुटायला लागलेत. मग कसं पोलीस भरतीमध्ये हे करायचं? पावसाळ्यात एवढं अर्जंट का करताय तुम्ही, हे कळा ना आम्हाला. असं कळतं की आता जे उमेदवाराला चक्कर आली होती, काय सांगता? एवढं उन्हात 2-3 दिवस झालं पोरं जेवली नाही, काय नाही, झटायला लागलेत. आपल्या अन्यायासाठी अन्याय व्हायला लागले पोरांसाठी, त्यामुळे झटायला लागलेत. सरकारला एवढं पण कळना की त्यांनी एकदा तरी एक मागणी फक्त मागतोय, ते पण पूर्ण करणार सरकार. त्यामुळे हे झाले 4-5 दिवस झाले पोरं जेवली नाहीत, काय नाही, तसं तिथं झटायला लागलेत पोरं. वयवाढीमध्ये तुम्हाला वैयक्तिक काय अडचणी येत आहे, काय सांगाल वयवाढीबद्दल? वयवाढीमध्ये सरकारने 22-23 ची भरती सांगितली होती, पण आता भरती काढली, त्यांनी हॉल तिकीट 24 ला दिलेत. मग वय वाढ झालंय, त्यामुळे भरती मिळतच नाहीये मुलांना, त्यामुळे अशा अडचणी यायला लागल्यात. आता तुमची शेवटची भरती आहे की अजून तुम्हाला चान्स आहे, संधी आहे? अजून मला चान्स नाहीये, मला शेवटची संधी भेटते, त्यामुळे वय वाढ पाहिजे.